17-18 मे पासून ज्या ह्या दंगली सुरू झाल्या आहेत ज्याच्यामध्ये लोकल्सने सगळ्याच फॉरेन स्टुडंटला अटॅक चे दरवाजे वगैरे तोडले गेले आणि हा मॉब म्हणजे पार रूममध्ये घुसून पोरांना टार्गेट करत होता। 4 दिवसांपासून किर्गिस्तानमध्ये बाहेरचे विद्यार्थी आणि स्थानिक विद्यार्थी यांच्यामध्ये संघर्ष पेटलेला आहे। या संघर्षाने हिंसक वळण देखील घेतलेलं होतं। या विद्यार्थ्यांमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी आहेत, त्यातले काही महाराष्ट्रातले आहेत आणि महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतचा एक विद्यार्थी MBBSच्या शेवटच्या वर्षात शिकतोय। विशाल राऊत असं या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि तो देखील त्या ठिकाणी अडकलेला आहे। त्याची बहीण सोनाली राऊत आता आपल्याबरोबर आहेत। काय तिथली परिस्थिती आहे तिचं आणि तिच्या भावाचं विशालचं काय बोलणं झालेलं आहे, काय परिस्थिती आपण तिच्याकडनं जाणून घेऊयात। किर्गिस्तानमध्ये तुझा भाऊ शिकतोय, लहान भाऊ आहे, त्याच्याशी शेवटचं कधी बोलणं झालं आणि जे बोलणं होतंय काय परिस्थिती सांगतो ती? बोलणं तर सारखंच चालू आहे, कारण सगळेच जण इतके टेन्शनमध्ये आहेत, म्हणजे पालक पण आणि सगळेच। तर आम्ही कंटिन्यूअस त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। तिथे काय परिस्थिती आहे काय ते आम्ही कंटिन्यूअस जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। ॲक्च्युली 17-18 मे पासून ज्या ह्या दंगली सुरू झाल्या आहेत ज्याच्यामध्ये लोकल्सने सगळ्याच फॉरेन स्टुडंटला अटॅक करतायत। मेनली इंडिया, पाकिस्तानी आणि बांगलादेशी स्टुडंट्सला त्यांनी खूप जास्त प्रमाणात टार्गेट केलं आहे। जे पण रस्त्यावर दिसतील त्या स्टुडंटला त्यांनी अटॅक केलं। मॉब लिंचिंग मोठ्या प्रमाणात झालं, खूप प्रमाणात हिंसा झाली। हॉस्टेलचे दरवाजे वगैरे तोडले गेले आणि हा मॉब म्हणजे पार रूममध्ये घुसून पोरांना टार्गेट करत होता। तर याच्यामुळे खूपच पालकांमध्ये खूपच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती की आता काय होणार, की मुलांना इकडे घेऊन यायचं का, काय करायचं। त्याच्यामुळे सारखं आमचं त्याच्याशी बोलणं होतं। आणि आता विशालची तुझं शेवटचं कधी बोलणं झालेलं आहे, काय बोलणं झालं आणि काय परिस्थिती आत्ता, काय तिथे काय सांगितलं त्याने? ॲक्च्युली आत्ता मी सकाळी त्याला कॉल केलेला, तर तो आत्ता सांगत होता की काल संध्याकाळपासून वातावरण थोडंसं शांत झालेलं आहे। एवढे मॉब्स मोठ्या संख्येने रस्त्याने फिरत नाही आहेत जे की अगोदर होत होते, पण तरी पण त्यांना गेटच्या बाहेर जाण्याचे स्ट्रिक्ट बाहेर न जाण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आतमध्येच राहून जे पण काही असेल त्यांचा स्टडी किंवा जेवण वगैरे सगळं इनसाइड कॅम्पसच त्यांना करण्याचे आदेश दिलेले आहेत। विशाल ज्या ठिकाणी राहतो ते कुठलं ठिकाण आहे, कुठल्या परिसरामध्ये हा सगळा हिंसाचार सुरू आहे? हे जे आहे बिश्केक, जी की किर्गिस्तानची राजधानी आहे, तिथेच 2-3 मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत आणि या युनिव्हर्सिटीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपले इंडियातले स्टुडंट आहेत, जवळपास 14-15 हजार मे बी, आणि महाराष्ट्रातले, मराठवाड्यातील, लातूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातून खूप सारे स्टुडंट तिथे, जे की ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची मेडिकलची फीज खूप जास्त आहे, ते अफोर्ड करू शकत नाहीत। सो तिथे जातात आणि म्हणजे मोस्टली हे जे स्टुडंट आहे की जे फायनान्शियली म्हणजे त्यांची परिस्थिती एवढी नाही आहे। ते विशालशी जे बोलणं झालं तर तिथं काय परिस्थिती तू सांगितलं, त्यांना परत यायचं आहे किंवा ते अडकलेत असं म्हणू शकतो का? ॲक्च्युली परत यायचा विचार होता की जेव्हा की खूप जास्त प्रमाणात हिंसा होत होती, परंतु आत्ता आहे की सिच्युएशन जर नॉर्मल झाली आहे तर त्यांना असं वाटतं की त्यांचं जे आहेत एक्झाम्स चालू आहेत तर ते झाल्यानंतरच यावं इकडे, असं त्यांचा मेनली विचार आहे इकडे येण्याचा। आपली तिथली एम्बेसी असेल किंवा इथले पालक असतील त्यांचं सरकारशी काही बोलणं झालंय का, काय म्हणणं आहे सरकारकडनं, कसा रिस्पॉन्स मिळाला? एम्बेसीला कॉन्टॅक्ट केला होता पहिल्या दिवसापासून स्टुडंट्सनी आणि इकडून पण लोकांनी बऱ्याच। तर एम्बेसीने फक्त जनरल इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या की स्टे इनडोर आणि म्हणजे बाहेर जाऊ नका, असं त्यांच्या पद्धतीने मे बी त्यांनी इन्स्ट्रक्शन्स त्यांनी जाहीर केल्या होत्या। आता काय विद्यार्थ्यांची, तिथल्या विद्यार्थ्यांची, विशाल त्याचे मित्र असतील त्यांचं काय म्हणणं आहे किंवा काय मागणी आहे आणि पालक म्हणून तुमची काय मागणी आहे? मागणी हेच आहे की अशा गोष्टी ज्यावेळेस होतात तेव्हा खूप जास्त प्रमाणात पालक काळजीत असतात आणि अशा वेळेला म्हणजे काय होईल नक्की काही सांगता येत नाही। त्यामुळे एम्बेसीकडून किंवा गव्हर्नमेंटकडून क्विक सपोर्ट मिळावा स्टुडंटला, त्यांची सिक्युरिटी मेनली सिक्युरिटीची त्यांची काळजी घ्यावा। ॲक्च्युली ज्या ह्या युनिव्हर्सिटी होत्या म्हणजे तिथे पोलीस प्रोटेक्शन काही नव्हतं, सिक्युरिटी काही नव्हती आणि अशावेळी मॉब डायरेक्ट येऊन त्यांच्या रूममध्ये जाऊन अटॅक करत होते। तर सिक्युरिटी मेनली इन्श्युअर करावी आणि गव्हर्नमेंट आणि एम्बेसीकडून क्विक रिस्पॉन्स मिळावा अशी इच्छा। काय कारण होतं विशालनी सांगितलं हा संघर्ष किंवा हिंसाचार होण्याचे, बाहेरच्या किंवा भारताच्या विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याचा? ॲक्च्युली इंडियन स्टुडंट्सचा याच्यात तसा काही रोल नव्हता। एक इजिप्शियन ग्रुप आणि लोकल स्टुडंट्स मेडिकलचे यांच्यात काही कारणावरून भांडणं झाली होती, पण त्याच्यामुळे सगळे लोकल्स जे आहेत तिथले की ते पेटून उठले आणि त्यांनी सर्वच फॉरेन स्टुडंटला टार्गेट केलं
आणि त्याच्यामध्ये मेनली पाकिस्तानी स्टुडंट्सला त्यांनी जास्त टार्गेट केलं, पण त्याचबरोबर इंडियन, बांगलादेशी जे पण रस्त्यावर दिसतील त्या सगळ्या स्टुडंटला त्यांनी टार्गेट केलं. मे बी सगळं इमिग्रंट इश्यू किंवा या सगळ्यामुळे ते लोकल संतप्त झालेले असावेत मे बी. धन्यवाद. आपण ऐकलीत पालकांची प्रतिक्रिया. किर्गिस्तानमध्ये जे विद्यार्थी अडकलेले आहेत त्यांना शासनानं पाठिंबा द्यावा, सरकारनं पाठिंबा द्यावा, त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था एम्बॅसीनं घ्यावी, सरकारनं घ्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरामन आदर्श कटकेचा नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.